सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आमच्या मराठी भाषा विभागाच्या तर्फे मराठी विश्व परिषद ही विश्व मराठी संमेलन हे दिनांक 4, 5 आणि 6 जानेवारी रोजी होतं आहे. आणि अगदी लास्ट मोमेंटला आम्हाला ह्याची तयारी करायला लागली, कारण परदेशातून येणारे जे मराठी भाषिक असतात त्यांना ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात परदेशामध्ये, आणि त्याच्यामुळे त्या सुट्ट्या संपण्यापूर्वी ही परिषद व्हावी म्हणून आम्ही 4, 5, 6 या तारखा निवडल्या. अगदी कमी वेळामध्ये सुद्धा चांगला असा प्रतिसाद या मराठी परिषदेला मिळालेला आहे. जी लोक परदेशामध्ये राहतात त्यांनी आपल्या भाषेचं प्रेम कायम ठेवलेलं आहे, आणि मग ते बृहन महाराष्ट्र मंडळाच्या निमित्ताने असतील, गरजा महाराष्ट्राच्या निमित्ताने असतील, मराठी संस्कृती, मराठी भाषा ही विदेशामध्ये सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर राहणारी जी मराठी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येक ठिकाणी ही मराठी चळवळ जोपासलेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळावा ज्याच्यामधून मराठी भाषेने गुंतलेली अशी ही सर्व लोक एकत्र यावी. आणि ह्या मराठी भाषिकांमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान हे भाषेच्या त्या ठिकाणी समृद्धीसाठी आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम जरी यावर्षी होत असला तरी दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे, आणि याच्यापेक्षा सुद्धा अधिक भव्य होणार याची मला स्वतःला खात्री आहे. आणि अगदी अल्पशा एवढ्या 20-25 दिवसांच्या कालावधीमध्ये 500पेक्षा जास्त प्रतिनिधी हे परदेशातून महाराष्ट्रामध्ये येत आहेत, आणि 1000पेक्षा जास्त प्रतिनिधी हे भारताच्या विविध भागातून मुंबईला येत आहेत. अर्थात आमच्याकडे जागेची कमतरता होती, कारण आम्ही वरळीला डोममध्ये हा कार्यक्रम घ्यायचं नियोजन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त 1000 प्रतिनिधींना जागा उरते. आणि त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व जे मराठी प्रेमी आहेत, ज्यांनी मराठीच्या संवर्धनासाठी काम केलं आहे, ज्यांना मराठीबद्दल अभिमान आहे, अशा लोकांनी आम्ही जी वेबसाईट इथं दिलेली आहे या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करावा आणि आपली नोंदणी करावी, कारण तिथं स्पेसचं रिस्ट्रिक्शन आहे, जागा कमी आहे. आणि म्हणून आम्ही त्याचं संकेतस्थळ आहे ते https://marathi-titukameळaवा.com असं या संकेतस्थळाचं संकेतस्थळ, त्याची मी आपल्याला परत प्रेसचे नोट दिलेले आहे त्याच्यामध्ये आहे. आणि जे मोबाईल नंबर दिले आहेत त्या ठिकाणी 9309462627 आणि पुन्हा एकदा रिपीट करतो 9309462627 आणि 9673998600. आणि याच्यामध्ये आपण पूर्णपणे मराठी कल्चर आहे, त्याच्यामध्ये मराठी आपलं जेवण आहे, त्याच्यानंतर मराठी नाट्य आहे, मराठी चित्रपटसृष्टी आहे, मराठी उद्योग जगत आहे. याच्यातल्या सर्व प्रसिद्ध व्यक्ती ज्या भारतातल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या आहेत त्या सर्व व्यक्ती याच्यामध्ये भाग घेणार आहेत. ज्या लोकांना येणं शक्य झालेलं नाही ते आपल्याला ऑनलाईन त्या ठिकाणी ते उपस्थित राहतील, आणि निश्चितपणे एक चांगलं असं प्लॅटफॉर्म या निमित्ताने क्रिएट होईल. आणि हे जे एकंदर हे आपण जो एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे हा कायमस्वरूपी महाराष्ट्र शासन चालू ठेवेल. आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मराठी लोकांनी ह्या परिषदेला दिलेला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एकतर आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण 3ही दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, आणि त्याच्याचबरोबर ज्या लोकांना मराठीबद्दल अभिमान आहे त्यांनीसुद्धा सर्वांनी आपली नाव नोंदणी करावी. जागेची
कमतरता असल्यामुळे जेवढ्या आमच्याकडे जागा आहेत तेवढ्या लोकांना बाय इन्व्हिटेशन त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल आणि चांगली चर्चा ह्या माध्यमातून होईल आणि मराठी लोकांची एकजूट होण्यासाठी हा उपक्रमाची मदत होईल अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्राबाहेर आणि देशाची महाराष्ट्र मंडळ आहे जिथे सुद्धा असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, त्यांच्यासोबत काही शासनाने कोलॅबोरेट केलंय का? ह्या सगळ्या मंडळांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला एकंदरीत जो आकडा दिसतो 500चा, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या मंडळांचे प्रतिनिधी हे त्या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळे ही कॉन्फरन्स झाल्यानंतर एक वेगळं वातावरण हे जगभर मराठी लोकांचं निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे खूप फरक हा आपल्याला पुढच्या काळामध्ये जाणवेल आणि लोकांनी त्याचं खूप चांगलं स्वागत केलं. मराठी जी लोक आपल्यापासून लांब राहतात त्यांच्या अनुभवांचं एखादं सत्र याच्यामध्ये असणार आहे का? प्रत्येकाचं सत्र आहे. याच्यामध्ये मराठी पाऊल पडते पुढे म्हणून आहे, वेगवेगळी सत्र आहेत याच्यामध्ये. मी आपल्याला जी प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याचं आहे आणि आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक सत्र झाल्यानंतर एक कार्यक्रममध्ये गॅप ठेवलेली आहे जेणेकरून हे सगळे इंटरेस्टिंग होईल. शेवटी असं होतं की ते गेट टुगेदरसारखं आहे. मराठी भाषेबद्दल चर्चा होईल, मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल चर्चा होईल, मराठी कल्चरच्या संवर्धनाबद्दल चर्चा होईल, लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी कसे झाले त्याच्याबद्दल चर्चा होईल. एवढंच नाही तर ज्या महिला आपापल्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत त्यांचा एक कॅटवॉकसुद्धा होईल. म्हणजे कॅटवॉक अशासाठी आहेत की मराठी पारंपरिक वेशेमध्ये या महिला येतील आणि त्यांचा हा वॉक झाल्यानंतर त्यांच्याशी इंटरॅक्शन होईल की त्या आपल्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य कशा झाल्या. असं म्हणजे त्याला एक थोडंसं स्वरूप असं ठेवलं आहे की थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. या तिन्ही दिवशी महाराष्ट्राचे जे 6 विभाग आहेत या 6 विभागातले वेगवेगळे आपलं जे जेवण असतं ते सुद्धा आपण मराठीच जेवण त्यांना देतो आहे. ब्रेकफास्टला सुद्धा मराठीच पदार्थ आपण देतो आहे आणि एकत्र येण्याची एक प्रोसेस, मराठी लोकांच्या एकत्र येण्याची सुरुवात ही या निमित्ताने शासनाच्या लेवलवर पहिल्यांदाच होईल. कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये शासनाकडून खूप प्रोत्साहन दिलं गेलं, परंतु शासनाच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. तो पहिल्यांदाच होतोय. परंतु त्याच वेळेला काही लोक करोनाचा प्रादुर्भाव परदेशात असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनीसुद्धा आम्हाला कळवलेलं आहे की ती लोक आमच्याबरोबर आहेत आणि हे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं करायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या काही सूचना असतील त्याचंसुद्धा आम्ही स्वागत करतो. आम्ही कार्यक्रम अत्यंत चांगला असा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी पण पुढच्या वेळेचा कार्यक्रम याच्यापेक्षा अधिक चांगला असेल आणि हा कार्यक्रम ही एक सुरुवात आहे आणि याचं सगळ्याचं अंतिम फलित हे महाराष्ट्र आणि मराठी बोलणाऱ्या लोकांना एकत्र येण्यातून आणि त्यांच्या एकीमध्ये असेल आणि मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने तो एक गौरव ठरेल असं मला वाटतं. जो अभिजात दर्जा मिळण्याची प्रक्रिया आहे ती आता कुठवर आली आहे? अभिजात आपल्याला जो दर्जा मिळायचा आहे त्या संदर्भात आपलं जे केंद्र शासनाकडे आपले अर्ज गेलेले आहेत, आपल्याला नव्याने काही पुरावे मिळालेले आहेत. आता पण आपण असं म्हणत होतो की 800 वर्षाचा इतिहास आपल्याला मिळालेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सुमारे 1300 वर्षापूर्वीचे सुद्धा शिलालेख हे आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठी भाषा कधीपासून विकसित झालेली आहे ह्याचे ठोस पुरावे आपल्याला मिळालेले असल्यामुळे निश्चितपणे आपल्याला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मदत होईल. मी पूर्वी ठरवलं होतं की अधिवेशनानंतर दिल्लीला जायचं, परंतु मध्ये हा आमचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर दिल्लीला जाऊन आम्ही हे सगळे पुरावे सादर करू आणि पूर्वी जे काय आम्ही आमचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल करायला लागेल आणि हा बदल केल्यानंतर अपेक्षित असा रिस्पॉन्स आपल्याला मिळेल याची मला खात्री आहे. अजूनही ते कुठं थांबलंय? कारण मागच्या सरकारने जे काही व्हिडिओ दिलेले आहे सर्व आणि मग आता थांबलं कुठे? अडचण आहे नाही, याला अडचण येण्याचं कुठलंही कारण नाही आहे आणि पूर्वीसुद्धा अडचण नव्हती. आणि तुम्ही जे सांगताय की दिलेलं आहे, या दिलेल्यामध्ये सुद्धा काही पुरावे द्यायचे राहिलेले होते जे आम्ही या ठिकाणी मिळवलेले आहेत. ते पुरावे आम्ही सादर करू. त्यावेळेची माहिती परिपूर्ण असती तर त्याच वेळेला आपल्याला तो दर्जा मिळाला असता. नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना
जे 800 वर्षाचं आपण सांगत होतो आता 1300 वर्षापर्यंतचे पुरावे मिळालेले आहेत आणि ते पुरावे आम्ही सादर करू. नाही आताची माझी प्रेस ही जास्त करून मला वाटतं उद्याचा जो आपला कार्यक्रम आहे परवा सुरू होणार. नाही मला सुरुवातीला संमेलनाच्या बद्दल आपण काही सूचना वगैरे दिल्या तर त्याच्या संदर्भात मी काही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकेन. अनेक परभाषिक मंडळी मराठीचा अभ्यास करतात, अनेक परदेशातली मंडळी सुद्धा अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत अभ्यास करत असतात. अशा परदेशातल्या मंडळींना आपण ह्या संमेलनाला बोलवणार आहोत. आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. शेवटी त्यांचं जे विश्व मराठी ज्याला संमेलन आपण म्हणतो त्यावेळेला विश्वामध्ये ज्या संस्था काम करतायत त्या सगळ्या संस्थांशी आम्ही संपर्क साधलेला आहे. काही लोक वेळेच्या अभावी येऊ शकलेले नव्हते तरी पाचही खंडामधली लोक येत आहेत हे कमी नाही आहे. अमेरिकेसारखा देश तो एखाद्या खंडाच्या एवढ्या साईजचा आहे. त्याच्यामधल्या वेगवेगळे जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागातली लोक सुद्धा येत आहेत या ठिकाणी. मराठी साहित्यासाठी एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे कलाकारांचा इव्हेंट जास्त ग्रामीण कलाकार तुम्हाला दिसत नाही. समजा शाहिरी आहे, दशावतार आहे, ज्या लोकल आहे त्या तुम्हाला थोडं सामान्य इव्हेंट हा जास्त समावेश सगळे शहरी लोक दशावतार आहे, खडीगंमत आहे, ह्या ज्या कला आहेत त्या थोडं सामान्य दिसत नाही गाव दिसत नाही. गाव दिसत नाही. आपण सगळ्यांनी एक प्रश्न विचारला तर मी एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. जरा एकच मिनिट. तुम्ही आता सगळे मिळून जे बोललं त्याचं मी एका शब्दामध्ये उत्तर देतो. मराठी लोकांची एकी करणारा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आमच्याकडे मला ऐका एक मिनिट. आमच्याकडे सगळ्या तऱ्हेची डिपार्टमेंट आहेत ज्यांचं संशोधन मराठीमध्ये सर्वोच्च आहे. आमच्याकडे मराठी विश्वकोश आहे. परंतु अनेक लोकांना हे माहिती सुद्धा नाही की आमच्याकडे मराठी विश्वकोश आहे. मी ज्याला या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला पहिल्यांदा नव्या मुंबईला जी मराठीची सगळी डिपार्टमेंट नेणार होती ते मी कॅन्सल केलं. तिथं मराठी विश्वकोशाची लायब्ररी आणि मराठी विश्वकोशाचा अभ्यास करण्यासाठी रीडिंग रूम्स सगळ्या तयार करण्याच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. तसंच ही एक सुरुवात आहे. तुम्ही म्हणता याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या असतील परंतु केवळ 20-25 दिवसामध्ये तयारी करून एवढा मोठा रिस्पॉन्स दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला मिळालेला आपण दाखवा. हा रिस्पॉन्स एवढ्यासाठी मिळू शकला की मराठी भाषेबद्दल असलेलं जगभर असलेलं प्रेम, भारतभर असलेलं मराठी भाषेबद्दलचं प्रेम ह्याच्यासाठी ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी केवळ रटाळ कार्यक्रम करून उपयोग नाही तर चर्चासुद्धा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी माणसांचा मेळावा आणि म्हणून त्याला मराठा तुतेका मेळवावा असं जे नाव दिलेलं आहे ते त्याच्यामागचं कारण आहे. त्याच्यामागचं स्पिरिट जाणून घ्या. त्याच्यामध्ये दशावतार दाखवला पाहिजे की त्याच्यामध्ये आणि काय दाखवलं पाहिजे हे चर्चेचे विषय होऊ शकतात. परंतु ज्याला तुम्ही 20-22 दिवसामध्ये तयारी करता त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये खूप लांबलचक काही दाखवू शकत नाही. पण त्याच्यामध्ये कोकणी बोलणारा मनुष्य असेल, वऱ्हाडी बोलणारा मनुष्य असेल, पश्चिम महाराष्ट्रामधली बोली बोलणारा मनुष्य असेल, त्याचीसुद्धा काळजी आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही व्यासपीठ मोकळं ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक जे महनीय व्यक्ती आहेत त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही कुठल्याही वेळेला या. त्या समारंभामध्ये मॉडिफिकेशन करून तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. हा सहभाग फार महत्त्वाचा आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी लोक मराठीसाठी काम करत राहिले परंतु मराठी भाषा, मराठी संस्कृती ही जर मोठी करायची असेल तर आपल्याला त्यांना एकत्रसुद्धा आणायला लागेल. हा विचार पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतःच सांगितलेलं होतं की याला जास्त क्लिष्ट करू नका. हे सगळं क्लिष्ट आमच्याकडे उपलब्ध आहे. हे सगळं भांडार आमच्या डिपार्टमेंटकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर छल करणं, त्याच्यावर वेगवेगळे कॉन्फरन्सेस घेणं, त्याच्यावर चर्चा करणं हे होत राहील. परंतु मराठी मनुष्य एकत्र कधी येणार? त्याच्यामध्ये अशी माणसं आहेत की जे जगाचं नेतृत्व करू शकतात. आपण असं म्हणतो की मराठी मनुष्य गरीब आहे. मराठी मनुष्य अजिबात गरीब नाही आहे. त्याचं वैभव जगासमोर दाखवण्यासाठी कधीतरी त्या लोकांना एकत्र आणायला लागेल.
जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला आणि तिथं जर तुम्ही आपल्या जे IT सेक्टर आहे याच्यामधल्या जर पहिल्या 10 कंपन्या काढल्या आणि त्याच्या 100 पहिली त्यातले मुख्य लोक काढली, त्याच्यामधले 50% लोक मराठी आहेत. अनेक लोकांना हे माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ना तर पैशाची कमतरता आहे, ना त्यांना प्रसिद्धीची कमतरता आहे, परंतु मराठी भाषा हा ह्या सगळ्यांना जोडणारा दुवा आहे. आणि त्याच्यामुळे हा दुवा जोडला एकदा गेला की मग वर्षभर हे कार्य चालू राहणार आहे. ही केवळ सुरुवात आहे. वर्षभर इंटरॅक्शन चालू राहणार. वर्षभरामध्ये जो डाटा आमच्याकडे कलेक्ट होईल त्याच्यावरून उद्या जर एखाद्या प्रांतातल्या लोकांनी असं म्हटलं की आमच्या मुलांना मराठी शिकता येत नाही, तुमच्या शिक्षण विभागातर्फे त्यांना शिकवण्याची व्यवस्था करा, तर ती व्यवस्थासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या तर्फे केवळ परदेशात नाही तर आमच्या शेजारच्या राज्यांमध्ये जी लोक राहतात त्यांना जर उद्या वाटलं की इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन मराठीमधलं त्यांना त्यांच्या घरी मिळालं पाहिजे, तर ती सोयसुद्धा आम्ही कधी करून देऊ शकतो, ज्यावेळेला ते आम्हाला सांगतील की ही आम्हाला उणीव आहे. आणि म्हणून मराठी भाषा ही बालपणापासून मराठी स्पीकिंग लोकांकडे गेली पाहिजे. तर असं कधीतरी त्यांना एकत्र यायला लागेल. हे एकत्र येत असताना आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो, ही त्रुटी राहिली, ती त्रुटी राहिली, परंतु ती लोक एकत्र येत आहेत आणि ते की पर्सन आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये कार्य करतात, अशा संस्थांचे ते प्रतिनिधी आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना मी वेगळं काहीतरी नॉलेज देण्याची गरज नाही आहे, त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. आणि त्या एकीमधून महाराष्ट्राला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन मिळणार आहे. म्हणून बघा, 3रा दिवस हा गुंतवणुकीचा दिवस आहे. याच्यामध्ये 50 उद्योजक जे मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणू शकतात, असे 45 ते 50 लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. उद्या तुम्ही विचाराल की हा मराठी भाषेचा विषय आहे का, परंतु मराठी भाषा त्यांना एकत्र आणू शकते आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येऊ शकते. एवढं स्ट्रेंथ ही मराठी माणसाची जगभर आहे. मग त्या माणसांना आणण्यासाठी जो मराठी प्लॅटफॉर्म लागतो तो फक्त मराठी भाषेकडेच आहे. आणि मराठी भाषा आपण ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नाही, हे साहित्य संमेलन बिलकुल नाही. तुम्ही त्याला म्हणू शकता, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही म्हणू शकता, परंतु नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, हे एफर्ट पहिल्यांदा होत आहेत. मराठी माणसांचं हे राज्य आहे आणि मराठी मनुष्य 65 वर्षानंतर पहिल्यांदा जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणतोय. म्हणजे मराठी सरकार, मला एवढंच सांगायचं आहे की मराठी माणसांचं हे सरकार आहे आणि ते जगभरातल्या मराठी माणसांना एकत्र मुंबईमध्ये आपल्या राजधानीमध्ये आणतोय. हे ह्या यशाचं गमक आहे. त्याच्यामधून ज्या ज्या चर्चा होतील, आता शेवटी तुम्ही सगळे मराठी आहात, तुमचं कॉन्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ तुमची उपस्थिती पाहिजे, लक्षात घ्या. आणि तुम्ही उपस्थित राहून हे मुद्दे अवश्य त्या संमेलनाच्या वेळेला माझ्याकडे मांडा, कारण मी 3 दिवस पूर्ण वेळ मराठी भाषेचा मंत्री म्हणून 3 दिवस या संमेलनाला उपस्थित राहणार आहे. आणि या संमेलनामध्ये येणारे प्रतिनिधी रोज, आता माझं थोडंसं ऐका, रोज 1 तास माझ्याशी डायलॉग करू शकणार आहे. मी मराठी भाषेचा मंत्री आहे, ॲट द सेम टाईम मी शासनाचा प्रतिनिधी आहे. एवढा जर ॲक्सेस मराठी भाषिकांना दिला तर मग त्याच्यामधून अनेक नवीन कल्पना येऊ शकतील, ज्या आम्ही इम्प्लिमेंट करू शकतील. आपल्या ज्या कल्पना आहेत आपण त्यावेळेला उपस्थित राहा, इतरांबरोबर आपण सुद्धा त्या कल्पना मांडा. मी त्या कल्पनेचं स्वागत करेन. परंतु आज ही प्रेस ही लाईव्ह माध्यमातून महाराष्ट्रासमोर सुद्धा जाते. अशा वेळेला मराठी माणसातील एकी ही मराठी पत्रकारांच्या एकीमधून सुद्धा दिसली पाहिजे, असं मला आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे. आणि लेट मी कम्प्लीट. आपण मगापासून एकटेच बोलताय, प्लीज इतरांना सुद्धा बोलायचं आहे. प्लीज माझं ऐका ना साहेब, माझं ऐका ना प्लीज. लेट मी कम्प्लीट. बघा, मी आपला एवढा विद्वान बिलकुल नाही, मला फक्त प्रॅक्टिकल विजडम आहे. मला एवढं कळू शकतं की ज्या वेळेला 1500 मराठीवर प्रेम करणारी माणसं जगभरातली आणि भारतभरातली एकत्र येतील तर त्याच्यामधून काहीतरी चांगलंच होणार आहे. आणि हे चांगलं होण्याची वाट बघा. ज्यानंतर नाही सर, मी आपल्याला काय विनंती करतो की आज एक चांगलं काम होतंय, या चांगल्या कामासाठी आपण एवढं कॉन्ट्रीब्युशन करू शकता की या चांगल्या कामाचं स्वागत आपल्या वृत्तपत्रातून होऊन दे. आपण या संमेलनाची नोव्हेंबरपासून तयारी सुरू झाली होती, परंतु नियोजन करण्यासाठी काय नेमकी शेवटच्या आता दिवसामध्ये जाहीर काय कारण?
नाही नाही, आमची तयारी झाल्याशिवाय एवढी माणसं थोडीच येणार आहेत. हे बघा, मला एकच आपल्याला सांगायचं आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की उशिरा अनाऊन्समेंट का झाली. आमच्याकडे जागेचं रिस्ट्रिक्शन आहे, किती माणसांचं रजिस्ट्रेशन होतं हे कळल्याशिवाय आम्ही मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या लोकांना बोलवू शकत नाही. बोलायला पाहुणा परत जाता कामा नये. 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही सगळं नोंदणी केली होती. 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केली होती, त्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल ना, एवढा उशीर का झाला? नाही 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी झालेली नाही आहे. आज सकाळपर्यंत नोंदणी चालू होती. आता आमची 508 ही परदेशातून येणाऱ्या संख्या फ्रीज झालेली आहे. त्याच्यामुळे कोविडमुळे काय फरक पडेल तर मला माहिती नाही. भारतामधल्या लोकांची साधारण 1000च्या आसपास, म्हणजे 1000 ते 1100 हे ऑफिशियली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही समजून घ्या, त्यामधला एखादा मनुष्य आजारी सुद्धा पडू शकतो. कोविडची मोठ्या प्रमाणात संसर्ग परदेशामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे काही लोकांना अडचणी. बाविस्कर नावाचे एक गृहस्थ आहे, त्यांचा मला सॅन फ्रान्सिस्कोमधून आज सकाळी फोन आला होता की आजच मी कोविडने त्यांचं तिकीटसुद्धा काढलेलं होतं. पण ते म्हणाले की आमचा पूर्ण म्हणजे पुढच्या वेळेची जी त्यांच्याकडे बे एरिया म्हणतात त्याला अमेरिकेमध्ये, त्याची हे आम्ही स्पॉन्सर करणार आहोत. म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स असताना आपण त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा मराठी लोक एकत्र येत आहेत. किती मराठी उद्योजक येणार आहे त्याच्यामध्ये? मराठी लोक आम्ही ती जी सिलेक्ट केली आहेत ती साधारण 45 लोक आहेत जी महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणू शकतील. आणि हा जो आयटम हे होणार आहे म्हणजे इव्हेंट होणार आहे हा सह्याद्रीमध्ये होणार आहे. म्हणजे तिथं स्टेजवर त्यांचं स्वागत होईल. आदरणीय गडकरी साहेब त्या कार्यक्रमाला येत आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन होईल आणि मग त्याच्यामधून या लोकांना महाराष्ट्रामध्ये काय काय फॅसिलिटीज द्यायच्या. त्याच्यामध्ये असं नाही आहेत की ते त्या कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. नाही, मी आज आपल्याला नावं मी घेऊन आलो नाही, नाहीतर मी तुम्हाला दिलं असतं. आणि माझी एवढी मेमरी शार्प नाही की प्रत्येकाचं नाव मी तोंडपाठ करेन. परंतु मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे. 45 ते 50 हे उद्योजक आहेत जे महाराष्ट्रामध्ये आयदर इन्व्हेस्टमेंट स्वतः करणार आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आणणार आहेत. सर, एक आहे महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा इव्हेंट होत असताना दुसरीकडे इतिहासाची मोठं उदाहरण पाहायला मिळते. जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं आहे, एक नवा वाद आणि मोठं वादग्रस्त विधान. कोणी? जितेंद्र आव्हाडांनी औरंगाबादमधून जे नाही नाही, बघा मी तुम्हाला एक विनंती काय करतो, एवढा मोठा ज्यावेळेला इंटरनॅशनल इव्हेंट होतो त्यावेळेला मी माझी वेगळी राजकीय पत्रकार परिषद घेईन. परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मला 1-2च मिनटं नाही अहो एक गोष्ट लक्षात घ्या की एवढा मोठा इव्हेंट मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होत असताना त्याच्या संदर्भात जर आपल्या काही सूचना असतील आणि त्या तुम्ही सांगितल्या की तुम्ही अमुक तुमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे ॲड करा, तर मी उद्या जे आमचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या लोकांना, आणि मगाशी तुम्हाला जो प्रेस नोट आहे ती सुद्धा मी मगाशी सांगितलं, प्रेस नोट मला दाखवा. नाहीतर जे आयोजक असतात त्यांना मेन इंटरेस्ट ह्या सांस्कृतिक इव्हेंटचं हे करण्यामध्ये असतो. कारण इव्हेंट ज्यांना आम्ही इव्हेंटचं काम दिलेलं आहे त्यांनी ती प्रेस नोट तयार केल्यामुळे कदाचित सांस्कृतिक त्याच्यामध्ये जास्त आलं असेल. परंतु ते आलेलं असेल तर त्यांची ती चूक आहे. कारण मी काल दुपारी मी पोचलो आहे मुंबईमध्ये, कारण माझेसुद्धा मी 2 ह्याचा पालकमंत्री आहे. मी तुम्हाला माझी अडचण सांगतो बघा, तुम्ही सगळे आमचे लोक आहात. मुंबईचं मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. काल माझी कोल्हापूरच्या DPCची मीटिंग होऊन मी सगळं त्याचं नियोजन केलं. आज दुपारी 2 वाजेपर्यंत मी मुंबईचं नियोजन करत होतो. शेवटी हा परफॉर्मन्स आम्हाला दिलाच पाहिजे. माझ्या डिपार्टमेंटची संमेलन आहे म्हणून मी माझ्या कामांकडे सुद्धा दुर्लक्ष करू शकत नाही. या आमच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आणि ते असताना सुद्धा म्हणजे एवढा प्रवास करून ह्या सगळ्या मीटिंग करून मी ह्याला वेळ दिलेला आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे 100% यशस्वी होणार त्याच्यामध्ये. आणि हे मी स्वतः सांगितलेलं आहे की ते तुम्ही केवळ चर्चा करून ते असं रटाळ करू नका की पुढच्या वेळेला कोण येणारच नाही. पुढच्या वेळेला येताना लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा ह्या संमेलनाला आलं पाहिजे. एवढं त्याच्यामध्ये कल्चरल सुद्धा इव्हेंट्स पाहिजे. महाराष्ट्र भाषा विभागात होत असताना याच्यामध्ये मराठी भाषा मराठी साहित्य हा दुसरा फरक ठेवलाय. पण याच्यामध्ये मराठी साहित्याला का वावच दिसत नाहीये. का वाव दिसत नाही? लेखकांची आणि एका प्रकाशकाचं याच्यामध्ये नाव आहे. हे बघा तिथं 50 माझं 1 मिनिट ऐका. हे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे साहित्य संमेलन नाही. मला लेट मी एक्सप्लेन. मला 1-2 मिनटं मला 1-2 मिनटं बोलायला द्या. मुळात मराठी साहित्य संमेलन
हे मराठी भाषा प्रमोट करतं, त्याला आम्ही पूर्ण अनुदान देतो. आणि मराठी साहित्य संमेलन हे पूर्ण साहित्याबद्दलच असतं, हे काय साहित्य संमेलन नाही आहे, हे तुम्हाला मोर्चा याच्यासाठी सांगतो. कारण मराठी साहित्य संमेलन हे जे वेगळं आयोजित केलं जातं ते शासनाच्या वतीने मराठी भाषा विभाग हा त्याच्यासाठी वेगळं अनुदान देत असतो. आणि त्याच्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज नसतात, 100% साहित्याबद्दल चर्चा असते. इथं आपण मराठी भाषिकांना एकत्र बोलवतोय, त्याला त्यांची प्रत्येक काळजी आम्हाला घेतली पाहिजे. त्यांना मराठी जेवणसुद्धा मिळेल, त्यांना मराठी वेगवेगळ्या जे आमच्याकडच्या सांस्कृतिक परंपरा आहेत याचंसुद्धा दर्शन होईल. कारण ती लोक मराठीच्या असलेल्या प्रेमापोटी भारतामध्ये येत आहेत. त्यामुळे हे साहित्य संमेलन आहे असं कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आणि ज्यांना असं वाटतं की हे साहित्य संमेलन आहे आणि या अपेक्षेने कोण येत असतील तर त्यांनी याच्यामध्ये कृपया जॉईन होऊ नये, कारण ते साहित्य संमेलन नाही आहे. मुळात ह्याच्यातला फरक जाणून घ्या. आपण मगापासून माझ्याशी जे बोलताय हे साहित्य संमेलन आहे असं गृहीत धरून माझ्याशी बोलता, हा एक गोष्ट लक्षात घ्या. माझ्या ऑफिसची एवढी चूक आहे की सकाळी त्यांच्याकडे नोट आली, अजून ही नोट मी वाचलेली नाही. मी येण्यापूर्वी सगळ्या संपादकांना भेटायला गेलो होतो. का की तुम्ही लक्षात घ्या की पत्रकारितेचा फार मोठा रोल ह्या मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये आणि प्रसारामध्ये आहे. आपली वृत्तपत्र इंटरनेटवर सगळे मराठी भाषिक परदेशामध्ये बसून ऐकत असतात, वाचत असतात. आणि त्याच्यामुळे आपण काही कठीण प्रश्न विचारून मला काहीतरी अडचण होईल असं बिलकुल नाही. कारण हे एफर्ट्स 65 वर्षामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी घेतले नाहीत, ते मी एफर्ट्स घेतले आणि मराठी लोकांना मुंबईला घेऊन आलो. नाहीतर मराठी लोक इथून सॅन फ्रान्सिस्कोला जात होते, न्यूयॉर्कला जात होते आणि तिथली अधिवेशनं ते अटेंड करत होते. त्याच्यामध्ये सुद्धा मराठी लावणीसुद्धा असते, त्या अधिवेशनाला गेलात तर त्याच्यामध्ये मराठी खाद्यसंस्कृतीची सुद्धा असते, मराठी वेशभूषासुद्धा असते. ह्या सगळ्या परदेशाच्या तुम्ही संमेलनामध्ये जाऊन बघा, हे सगळं असतं. आणि त्या अपेक्षेने जर कोण परदेशातून इथं आला तर त्याला निराश होऊन इथून जायला लागतं का माने, हे सुद्धा मराठी मनुष्य म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य. आणि म्हणून तुम्ही ज्याला माझ्याशी चर्चा करता त्याला मराठी विश्वकोश मुंबईमध्ये पोचावा आजपर्यंत कुठल्याही मंत्र्यांनी प्रयत्न नाही केला. ज्याला निर्णय झाले त्याला मुंबईतली मराठीची सगळी कार्यालयं नवीन मुंबईमध्ये देण्याचा निर्णय झालेला होता. मी एका फटक्यामध्ये तो बदलला. एवढा मला मराठी भाषेचा अभिमान आहे. त्याच्यामुळे ती चर्चा 100 वेळा माझ्याशी करा, 100 उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. परंतु हे कोणी आजपर्यंत केलं का? केलेलं नाही. ते आपण करतोय आणि दरवर्षी हे करणार आहोत, हे याचं वैशिष्ट्य आहे. यंदा आमच्याकडे लिमिटेड बजेट त्याच्यासाठी होतं, कारण हे ठरलेला कार्यक्रम होता. पुढच्या वर्षी महाराष्ट्र शासनाकडे काय बजेटची कमतरता नसते. मराठी माणसं एकत्र यावं आणि त्याच्यामधून मराठी भाषा आणि मराठी माणसाचा डंका जगभर जावा, ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेत असताना ज्या काही चुका पहिल्या आयोजनामध्ये झालेल्या आहेत, दुसऱ्या आयोजनामध्ये आम्ही त्या सुधारू. परंतु एवढं तरी होतंय 65 वर्षामध्ये पहिल्यांदा, ॲप्रिशिएट केलं पाहिजे. उद्या सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग दरवर्षी लेख शिकवा अभियान राबवतात दरवर्षी. आतापर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून त्या संदर्भात कुठलीही सूचना किंवा आदेश आलेला नाही, तर तुम्ही त्या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की उद्या आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला होता हा शालेय शिक्षणाच्या संदर्भात पुरस्कार वितरणाचा होता. परंतु पुरस्कार घेणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधले आहेत आणि तिथं आचारसंहिता असल्यामुळे आम्ही शिक्षण विभागाचे उद्याचे असलेले सगळे कार्यक्रम, कारण आचारसंहितेचा कसा भंग होतो हे काय सांगता येत नाही. त्याच्यामधले बेनिफिशरी, त्याच्यामध्ये पार्टिसिपंट, हे त्या शिक्षण खात्याची आता नेमकी इलेक्शन चालू आहे. हे शिक्षक मतदारसंघाची इलेक्शन चालू आहे. त्याच्यामुळे शिक्षण विभाग आणि त्याचा इनडायरेक्ट लिंक आहे. त्यामुळे असा कुठलाही कार्यक्रम आम्ही उद्या घेऊ शकत नाही. त्याची डायरेक्ट लिंक ही त्या शिक्षण म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या इलेक्शनवर त्याचा परिणाम होईल असा कुठलाही कार्यक्रम उद्या आम्ही ऑर्गनाईज करू शकत नाही. नाहीतर आमचं जे डायरेक्टरेट आहे त्याचं सुद्धा भूमिभूषण होतं, ते सुद्धा आम्ही कॅन्सल केलं आहे. अभियान आहे, अभियानाचा प्रश्न अभियानाचा वेगळा शिकवा अभियान हे खूप आपलं 15-20 दिवस चालणारं अभियान आहे. त्यामध्ये आपण शाळाबाह्य मुलीचा शोध घेतो, त्या प्रवास आणतो आणि खूप वेगवेगळे कार्यक्रम आपण 26 जानेवारीपर्यंत घेतो. ते अभियान अजूनही त्याच्या संदर्भात हे बघा, मराठी दिवसाचे जे कार्यक्रम असतात ज्याला आपण मराठी पंधरवडा म्हणतो, हा मराठी पंधरवड्याचा भाग नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मराठी पंधरवडा
हा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाईल. आणि आम्ही पहिल्यांदाच असं केलं आहे की प्रत्येक कलेक्टर ऑफिसला ग्रँट दिलेली आहे, जेणेकरून कुठेतरी एकीकडे मराठी विभागाचे कार्यक्रम चालणार नाहीत वर्षभर. मराठी परंपरेसंदर्भात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आपण लेखी वाचवा घेतो, त्या संदर्भात ते बोलतात. दरवर्षी आपण तो कार्यक्रम अभियान म्हणून राबवतो आणि शालेय शिक्षण विभाग राबवतो. तर आज आता खरं तर त्याचं 2 दिवसांपूर्वी आलेलं नाही. आलेलं नसेल तर ते काढलं जाईल. मी तुमचा आभारी आहे, तुम्ही हे माझ्या निदर्शनाला आणून दिलं आहे. कारण मी कालपर्यंत अधिवेशनामध्ये होतो, आज आल्याबरोबर लगेच हे विश्वसंमेलन आहे, विश्व मराठी संमेलन, त्याच्यामुळे कदाचित थोडंसं दुर्लक्ष झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी नियोजन जे केलं होतं ते सावित्रीबाई फुलेंच्या ह्या पुरस्कारांचं नियोजन केलेलं होतं आणि तो कार्यक्रमाला आयत्या वेळेला रद्द करायला लागला कारण आचारसंहिता आली. आपण सांगितलं तसा कार्यक्रम असेल तर त्याला कुठलंही बंधन नाही आहे. तो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे तो साजरा केला जाईल आणि त्याचं अंमलबजावणी केली जाईल. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दलचं काय आज 2 तास लोकसभेमध्ये राबवत आहे. तर 45 मिशन भारतीय जनता पार्टीचं लोकसभेसाठी असेल तर 48 जागा आहे. आम्ही ही बातमी दाखवतो, पण एक पॉलिटिकली प्रश्न नाही मी काय करतो, ही जी परिषद आहे ना, म्हणजे मराठी विश्व संमेलनाचा विषय संपवतो आणि मग मी तुम्हाला पॉलिटिकल माझं जे काय विचारायचं ते विचारा. फक्त एकच आहे, त्याच्यामध्ये तुमचं जर संमेलनाचे प्रश्न संपलेले असतील हां नाही बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जरासं 1 मिनिट तुमच्या सगळ्यांच्याच माहितीसाठी सांगतो. आमच्या ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत साहित्याच्या संदर्भातल्या, त्यांना पूर्ण ॲटॉनॉमी दिलेली आहे. त्यांनी काय राबवावं, कुठल्या तऱ्हेचे उपक्रम राबवावे ह्याची पूर्ण ऑटॉनॉमी आम्ही त्यांना दिलेली आहे. आणि आम्ही ते सगळे विषय राबवत असताना जिल्हा लेवलला पैशाची तरतूद केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठीचे कार्यक्रम होतील अशी आम्ही तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळे कार्यक्रम होतील याचं मी तुम्हाला खात्री देतो. तर या संमेलनामध्ये आपल्या मराठी भाषेच्या वतीने कोणत्या प्रकारे सादरीकरण केलं जाणार आहे मराठी भाषेविषयी? जेव्हा मराठी साहित्य संमेलन झालं तेव्हा मराठी विषय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे साहित्य संमेलन नाही आहे. मराठी भाषेचा चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी केलं होतं. या संमेलनामध्ये मराठी भाषेच्या विषयी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या मराठी भाषेने जे संशोधन केलेले आहेत, आमच्या ज्या माहिती आहेत, या प्रत्येक ठिकाणी ह्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत. लोक ते वाचू शकतात. अनेक लोकांना माहिती नाही आहे की आमचा मराठी विश्वकोश आहे, त्याला ॲक्सेस कसं करायचं याची माहिती संमेलनामध्ये दिली जाणार आहे. मराठी भाषेचे किती विभाग आहेत, प्रत्येक विभागाचं कार्य काय काय आहे, या सगळ्याची माहिती याच्या मी हे तयार करायला सांगितले आहेत पुस्तिका. आणि ह्या पुस्तिका पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक जणाला दिल्या जाणार आहेत, जेणेकरून मराठीमध्ये भाषाविषयक काय संशोधन चालतं, मराठी भाषिकांना कुठल्या कुठल्या सोयी उपलब्ध आहेत, इथपासूनची प्रत्येक माहिती ही आम्ही पुस्तकाच्या स्वरूपात हे करून त्यांना जे आम्ही देणार आहोत, फोल्डर्स जे काय देणार, त्याच्यामध्ये ही माहिती त्यांना देण्याच्या सूचना मी माझ्या विभागाला दिलेल्या आहे. त्याप्रमाणे आमची जेवढी मंडळं आहेत प्रत्येकजण आपली माहिती तिथं कसं, हे जर तुम्ही ह्याच्यावरून प्रेझेंट करायला झालं ते लांबलचक असतं, त्याच्याऐवजी लिखित स्वरूपामध्ये आम्ही तयार करायला सांगितली आणि ती त्यांना त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. त्याच्यामुळे मराठी विभागातर्फे काय काय केलं जाणार आहे हे भारतभर आणि सगळं जगभर ते मराठी भाषेत अर्थात हे केलेलं आहे, हे जगभर पोचणार आहे. थँक्यू. हां आता ही संपवूया, संपले ना. आता तुम्ही मला काही विचारू शकता. संजय शिरसाट यांच्या मुलाचा धमकी दिल्याचा ऑडिओ समोर आलेला आहे. कॅन्टीनवाल्यांनी बिल मागितलं म्हणून त्याला हातपाय तोडण्याची धमकी संजय शिरसाट यांच्या मुलांनी दिलेली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, अशा प्रवृत्तीवर कारवाई होणार का? काय कारवाई? मला असं वाटतं की या संदर्भातली कारवाई सगळ्यात चांगली शिरसाट साहेब स्वतः करू शकतात. पण मुलाला त्यांनीच समजावलं पाहिजे, मुलाने असं वागता कामा नये. आणि त्यांनी कायद्याचं कुठे उल्लंघन केलं असेल तर मुलं ही सगळी आमच्या दृष्टीने एकसारखीच असतात. मला वाटतं की तो नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स होईल, परंतु जर असेल तर तो त्याची दखल पोलीस घेतील, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. परंतु आमचे एक आमदार म्हणून आणि ज्येष्ठ आमदार म्हणून ते याबाबतची योग्य ते काळजी घेतील. आणि मूल चुकलेलं असेल तर मुलाला कुठेतरी ते समजावून सांगायला लागतं, तर ते समजावून सांगतील अशी माझी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही आत्मपरीक्षणासंदर्भात बोलला. आता
शिवसेनेच्या बाजूने मी- असं सांगत होते की जे बाहेर पडले ते त्यांना आत्मपरीक्षण करण्याची एक्झॅक्टली मी काय सांगितलेलं आहे की मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो, हे छापून आलं तरी काय हरकत नाही. मी ऐका, नाही लाईव्हमध्ये येऊन दे ना, मी सांगतो हे लाईव्हमध्ये येऊन दे, कारण ती वस्तुस्थिती आहे. मी उपाध्यक्षांना का भेटायला गेलो होतो, तर माझ्या पत्नीची आई वारली होती आणि त्याच्यामुळे त्या दिवशीचा माझा हाऊसचा बिझनेस आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी घ्यावा अशी रिक्वेस्ट करायला मी गेलेलो होतो. त्यावेळेला नेमके योगायोगाने आदरणीय उद्धवसाहेब तिथं उपस्थित होते आणि मी आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद होता. त्याच्यामुळे उद्धवसाहेबांच्या बरोबर असलेली लोक आणि उपसभापती तर ऑफिशियल अशा आहेत की त्या कुठे बाहेर बातमी देऊच शकत नाही. त्यावेळेला माझं आणि उद्धवसाहेबांचं काय संभाषण झालं, याच्यामध्ये माझं संभाषण फार कमी होतं, कारण उद्धवसाहेबांच्या समोर मी काय फारसं बोलत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचंच संभाषण जे होतं ते एकतर घडलेल्यापैकी काही मजकूर आणि चुकीचा काही मजकूर हा प्रेसला आला, तो इलेक्ट्रॉनिक मीडियाला आला. आणि तो असा आला नसता तर मी एक वडीलधाऱ्या माणसांनी माझ्याशी बोललेलं एक संवाद म्हणून मी त्याला ते सगळं डायजेस्ट केलं असतं. पण ज्याला तो मीडियासमोर येतो त्याला त्याचं उत्तर द्यायला लागतं. आणि त्या संदर्भात मी ते सांगितलेलं होतं की आत्मपरीक्षणाच्या संदर्भात की बरोबरची लोक काय करतात, कशा रीतीने गैरसमज करून देतात. नाही तर उद्धव साहेबांनी बोललेल्याबद्दल एकही मी आजपर्यंत विरोधी हे दिलेलं नाही, म्हणजे त्याचं मी उत्तर कधीच दिलेलं नाही आहे. परंतु असं ज्याला मीडियामध्ये येतं ते मीडियामध्ये जाणं अवॉइड करायला पाहिजे होतं ना, नाहीतर याचं उत्तर आलंच नसतं. आणि उत्तर ज्यावेळेला येतं त्यावेळेला लोकांना वस्तुस्थिती कळते की हे लोक कशासाठी सोडून गेले. त्यावेळेला ज्यावेळेला असं मजकूर सांगून आला की आम्ही तुमच्यासाठी काही नाही केलं, तो ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही त्यांच्यासाठी काहीही केलं नाही पण त्यांनीच आमच्यासाठी सगळं केलं आहे असा त्याच्यामधून अर्थ प्रेरित होतो. मग आम्ही काय काय केलं आणि आम्ही कशासाठी बाहेर पडलो हे सुद्धा मला कधीतरी सांगायला लागेल. आता माझं विश्वसंमेलन आहे, मराठी विश्वसंमेलन आहे, म्हणून कदाचित मला वेळ नाही मिळणार. पण ज्यावेळेला मला वेळ मिळेल त्याला ह्याचं उत्तर अशासाठी दिलं गेलं पाहिजे की हे मीडियामध्ये का आलं ह्याची त्यांनी चौकशी केली पाहिजे. आत्मपरीक्षण का केलं पाहिजे की त्यांच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोचत नाहीत हे मी अगोदर बोललो आणि त्याच्यानंतर आत्मपरीक्षण बोललो. तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचत नाहीत याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग त्याचे जे परिणाम होतात ते परिणाम पुढच्या काळामध्ये होणार नाहीत. आणि म्हणून एक लक्षात घ्या की माझी भूमिका ठामपणे मांडण्याची वेळ माझ्यावर का आली, तर ती वेळ माझ्यावर कोणीतरी आणलेली आहे जे त्यांच्या ग्रुपच्या कोर टीमपैकी आहेत. कारण त्यांच्यावर जी चारही लोक उपस्थित होती ही चारही लोक वरच्या पदावरची आहेत. म्हणजे ज्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धवसाहेब काय बोलले हे लीक करायला नको होतं, त्यांनी तसं लीक केल्यामुळे मला त्याचं उत्तर देणं भाग पडलं, जे मला मनापासून कधीही आवडत नाही. परंतु मी उत्तर नाही दिलं तर महाराष्ट्राच्या जनतेचा गैरसमज होणार आणि त्याच्यामुळे मला उत्तर देणं भाग आहे आणि तसं मी ते उत्तर देणार ही माझ्यावर आलेली नैतिक जबाबदारी आहे. कारण मी मुख्य प्रवक्ता सुद्धा आहे, मी उद्धव साहेबांचा चाहता आहे, त्यांच्याबद्दल आदर बाळगतो इथपर्यंत ठीक आहे. आणि मी ते अनेक वेळा बोलून दाखवलं आहे, कधीही त्यांच्याविरुद्ध काहीही मी प्रेसमध्ये बोललेलो नाही आणि आतासुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलणार नाही. परंतु जी वस्तुस्थिती आहे ही महाराष्ट्रासमोर आणायलाच लागेल, नाहीतर माझी आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या आमदारांची बदनामी होते. त्या बदनामीचं दुःख केवढं मोठं असतं. एखाद्या माणसाची एक बदनामी झाली तर लागू शकतं, मग आमची बदनामी एवढा काळ चाललेली आहे, मग त्याचं उत्तर मला कधीतरी द्यायला लागेल ना, तर लोकांना वाटेल की ही बदनामी खरी आहे. आणि म्हणून ते देणं हे नाईलाजाच मला भाग आहे. आणि म्हणून मी म्हटलं की घडलेल्या गोष्टी या साहेबांच्यापर्यंत पोचत नाहीत याचं त्यांनी परीक्षण करावं. कदाचित त्याला आत्मपरीक्षण शब्द आला असेल, परंतु त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचत नाहीत आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे मीडियाला लीक करतात. कारण आमच्या ह्याच्यामध्ये आणि कोणच नव्हतं. उपसभापती तर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, त्या कधी उघड करणार नाहीत. मग उरलेल्या चारापैकी कोणीतरी हे मीडियाला सांगितलं हे उघड आहे. आणि मग तसं ते मीडियाला जात असेल तर आजपर्यंत ज्या माणसांनी कधीही उद्धव साहेबांनी बोललेल्यावर एक्सप्लेनेशन दिलं नाही त्या माणसांवर ही पाळी येते ना. हे आल्याबद्दल मला आनंद नाही होत. ज्यावेळेला आपलं हे संभाषण झालं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केली की जे काही प्रकार चालू आहे विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या बाहेर हे योग्य नाही. तुम्हाला पक्ष पाहिजे ना, मी पक्ष काय मातोश्री तुम्हाला देतो. नाही, असं काहीही बोललेले नाही आहेत. ह्या सगळ्या कल्पित गोष्टी आहेत. उद्धवसाहेब काय बोलले आणि त्याच्यावर आमची भूमिका काय आहे एवढंच मी देणार आहे. कारण मीडियामध्ये वेगवेगळ्या गोष्टी छापून आल्या जे उद्धवसाहेब कधी बोललेच नाहीत अशा गोष्टी छापून आल्यात, म्हणून मला त्याचं एक्सप्लेनेशन देणं भाग आहे. आणि माझ्यासाठी दुःखाची बाब एवढीच आहे की ज्या साहेबांच्याबद्दल मी आजपर्यंत एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही
त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन मला द्यायला लागतं आहे आणि ते जे बोललेलं नाहीत ते सुद्धा प्रेसमध्ये किंवा मीडियामध्ये आलेलं आहे म्हणून त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा मला देणं भाग आहे. फक्त एवढंच आहे की नवीन वर्ष होतं, नवीन वर्षामध्ये असं काय मी करणं चुकीचं झालं असतं आणि दुसरं विश्व मराठी संमेलन आहे त्याला ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे मी उत्तर देतोय, नाईलाजास्तव देतोय, परंतु ते उत्तर देणं जे त्याच्यामध्ये आलं आहे मीडियामध्ये छापून त्या सर्व गोष्टीचं उत्तर देणं मला भाग आहे. कारण मीडियामध्ये छापून आलं म्हणून साहेब बोलले तर आम्ही एकही शब्द त्यांच्या विरोधात किंवा त्यांना कुठेही थांबवलेलं नाही आणि मी बोललेलो नाही. मी अतिशय नम्रपणे सांगतो, मी एकच वाक्य बोललो की मी आपल्याबद्दल मला आदर आहे आणि तो मी वेळोवेळी व्यक्त करून दाखवलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो संजय राऊत म्हणतायत की आता शिंदे गटामध्ये टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. कुठेतरी जे आरोप अब्दुल सत्तारांनी केले स्वतःच्याच पक्षात षडयंत्र माझ्या विरोधात आहे, शिंदे गटातच माझ्या विरोधात षडयंत्र. मुळात असं आहे बघा, अब्दुल सत्तारांना काय विचारायचं हा मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे, त्याच्या संदर्भात मी काय बोलणार नाही. परंतु अब्दुल सत्तारजींना काहीही बोलायचं असलं तर त्यांनी ते पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर बोलायला पाहिजे होतं, हे मी ठामपणे सांगतो पक्षाचा प्रवक्ता म्हणून. हे बोलणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी प्रवक्ता म्हणून याच्यावर कॉमेंट करू शकत नाही, पण अशा रीतीने बोलण्याचा अधिकार हा कोणीही कोणाला दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला शेवटी पदं दिलेली आहेत, ही पदं जनतेची कामं करण्यासाठी दिलेली आहेत. तुम्हाला तुमच्यावर आरोप झाले तर त्या आरोपाचं उत्तर देणं हे प्रत्येक मंत्र्यांचं काम आहे आणि त्या मंत्र्यांना तसं उत्तर द्यायचं नसेल तर मी पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून मला शिंदेसाहेबांनी आणि सर्व आमदारांनी निवडलेलं आहे, त्यावेळेला माझं हे काम आहे, मला येऊन सांगा, मी तो खुलासा करेन. आणि म्हणून हा खुलासा जो मी केलेला आहे, त्यांच्या मुलींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या छापून आल्या त्याचा खुलासा केलेला आहे की त्यांनी कधी हे सर्टिफिकेट घ्यायला त्यांच्या मुली गेलेल्या नाही आहेत किंवा कधीही त्यांनी त्याची मागणी केलेली नाही आहे सर्टिफिकेटची. आणि त्या परीक्षेला भल्या बसल्या असतील परंतु पास आहेत नापास हे कसली चौकशी करायला त्या गेलेल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांचं ते सर्टिफिकेट असतं मार्कलिस्टसुद्धा स्वीकारलेलं नाही आहे, असं खुलासा त्यांनी केलेला आहे. हा खुलासा मी त्यांच्या वतीने केलेला आहे आणि पुन्हा एकदा पाहिजे तर पुन्हा एकदा खुलासा करतो. परंतु त्यांना जे काय बोलायचं असेल आणि पक्षांतर्गत बोलायचं असेल तर त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ते बोललं पाहिजे असं माझा पक्षाचा प्रवक्ता म्हणून ठाम मत आहे. सर, जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलेलं आहे, औरंगजेब क्रूर आणि हेतुदृष्ट असतात तर विष्णूची मंदिरही तोडण्यात आली असती, या वाक्यामुळे जे आहे ते नव्या वादाला सुरुवात झालेली आहे, कसं वाटतं याच्यावर? बघा, काही लोक असतात ना, मी काय जितेंद्र आव्हाडांच्याबद्दल काही कॉमेंट करू इच्छित नाही, पण मतासाठी आपण प्रत्येक गोष्टच करायला गेलो. काँग्रेस संपली कशामुळे तर याच गोष्टींमुळे काँग्रेस संपली. ते सुद्धा मुळात काँग्रेसमध्येच होते, आता राष्ट्रवादीमध्ये गेलेत. शेवटी आपण खरी गोष्ट ही खरी गोष्ट, कोणाला आवडेल किंवा नाही आवडेल, आपण इतिहास बदलू शकत नाही. इतिहास आपण बदलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून इतिहासामध्ये जे घडलं, मुघलांनी जे अत्याचार केले ते अत्याचार केलेच. संभाजी महाराजांचे डोळे काढले, त्यांची चामडी हे केली, तरी पण संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. पण हे ऐतिहासिक सत्य आहे ना, ते सत्य कोण बदलू शकत नाही. सर, आज अजित पवारांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं. खरं तर अजित पवार सभागृहात बोलल्यानंतर तुम्ही होता आणि भाजपचे शिंदे गटाचे सगळे नेते आमदार असताना कुणी आक्षेप घेतला नाही आणि 3 दिवसानंतर आंदोलन होतं. काय नेमकं याचं? नाही बघा, याच्याबद्दल असं आहे की आंदोलन करा म्हणून कोण मुद्दाम आंदोलनं तयार करत नाहीत. धर्मरक्षक हे नाव काय आम्ही कोणी संभाजी महाराजांना दिलं नाही, मुळापासूनच त्यांना धर्मरक्षक संभाजी महाराज असंच म्हणून ओळखलं जातं. आणि ते का आजच्या राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात, हे नाव पूर्वीपासून आहे त्यांचं. धर्मरक्षक, स्वातंत्र्य वीर वगैरे जे काय त्यांना म्हटलं जातं, धर्मरक्षक, स्वातंत्र्य, स्वराज्य रक्षक हे जे नाव आहे, सॉरी मला बोलताना थोडी चूक झाली, धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे जे म्हटलं जातं पूर्वीपासून म्हटलं जातं आहे. राजकारण आता सुरू झालं आणि आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतं, पूर्वी तर असं नव्हतं, तेव्हापासूनचं नाव आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चुकीचं काय? मिशन 45 हे भाजपने लोकसभेच्या तोंडावरती सुरू केलंय. जर भाजप मिशन 45 असं करत असेल तर भाजप आणि शिंदे गट एकत्र आहे, शिंदे गटाची भूमिका काय? त्यांचं मिशन 45 हे युतीसाठीचं मिशन 45 आहे. युती आहे ना आमची, युतीचं मिशन 45 बरोबर आहे. त्यांनी जाहीर करून दे किंवा नको करून दे, इथले निर्णय इथं घेतले जात नाहीत. ते जिथून निर्णय घेतले जातात तिथं युती अत्यंत घट्ट आहे, व्यवस्थित आहे
आणि ती तशीच राहणार महाराष्ट्रामध्ये. जरा 2 मिनटं. मराठी भाषा का भी मंत्री हो तो मराठी लोगों को पहला प्रेफरेंस देना ही पड़ेगा. तुमच्या खात्यासंदर्भातला प्रश्न आहे. तुम्ही हाऊसमध्ये सांगितलं होतं 2 तारखेला विनामूल्य शिक्षकांचा GR निघेल, त्याबद्दल काय अपडेट आहे? तो GR निघालेला असणार. माझ्याकडे काय माहिती आहे, मीच मुळात सही करायला GRवर उपलब्ध नाही आहे. GR तयार झालेला असणार. रात्री मी फाईल मागवून त्याच्यावर सही करेन 100%. तुम्ही आठवण करून दिली ते बरं झालं, नाहीतर मी फिरतो या संमेलनासाठी. केसरकर साहब, खासकर छत्रपति संभाजी महाराज को लेकर जिस तरीके से विवाद शुरू हुआ है कि वो धर्मवीर थे कि सेकुलर थे, वो लगातार जिस तरीके से महाविकास अघाड़ी कह रही है कि जानबूझ करके सरकार उन्हें हिंदुत्ववादी बताने की कोशिश कर रही है और इसको लेकर धर्मवीर जैसी उपाधि दी जा रही है, इसको कैसे देखते? देखिए, संभाजी महाराज का जो अंत हुआ वो बहुत ही दर्दनाक तरीके से हुआ. उनकी आंखें निकाली गई, उनकी चमड़ी जो उसको पलाते बोलते हैं, मतलब जो जलती हुई मशाल होती है उससे निकाला गया. उनके शरीर के टुकड़े किए गए, फिर भी उन्होंने अपना धर्म नहीं छोड़ा. उन्हें क्या बताया गया था कि आप अपना धर्म बदलो, हम आपको बख्श देंगे, लेकिन उन्होंने उसको कतई स्वीकार नहीं किया और इसीलिए उनको धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज बोला जाता है. और ये आज की उपाधि नहीं है, सैकड़ों सालों से ये उनको बोला जा रहा है. तो अगर पॉलिटिक्स के लिए कोई उसको ऑब्जेक्शन लेता है तो इतिहास तो नहीं बदला जा सकता. इतिहास तो इतिहास ही रहता है, उसको कोई नहीं बदल सकता. आज बीजेपी कल इसको लेकर के पूरे प्रदेश भर में अलग अलग जगहों पे आंदोलन कर रही है और माफी मांगने की बात कर रही है. अजीत पवार के घर की सिक्योरिटी बढ़ाई गई है, इस सारी चीजों को नहीं. देखिए, अगर इसके बारे में जो भी खुलासा करना होगा वो करने के लिए अजीत दादा कुछ सक्षम है, तो इसके बारे में मुझे कुछ नहीं बोलना चाहिए, ऐसा मुझे लगता है. मराठी विश्व संमेलनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मराठी विश्व संमेलनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही उपस्थित राहणार आहे. आदरणीय गडकरी साहेब आणि सर्व केंद्रीय मंत्रीसुद्धा याला उपस्थित राहणार आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी येण्याचं मान्य केलेलं आहे, त्यांचेसुद्धा कार्यक्रम आहेत, परंतु कदाचित ते सुद्धा उपस्थित राहतील. केंद्रीय मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्री हे उपस्थित राहणार आहेत. मी राणे साहेबांशी बोललो आहे, कराड साहेबांशी बोललो आहे, दानवे साहेबांशी बोललो आहे, कपिल पाटील साहेबांशी बोललो आहे, त्यानंतर आपल्या पवार मॅडम आहेत त्यांच्याशी बोललो आहे, सगळ्यांशी बोललो आहे. त्याच्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे शासनामधल्या प्रत्येकाला, हा शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही जनरल इन्व्हिटेशन दिलेलं नाही आहेत, पण शासनामध्ये जे मंत्री आहेत, त्यानंतर हे मुंबई शहरामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे सर्व आमदार मुंबई शहरातले आणि सर्व खासदार यांचीसुद्धा नावं आम्ही पत्रिकेवर घातलेली आहेत. त्याच्यामध्ये ते कुठल्या पक्षाचे आहे ते महत्त्वाचं नाही, सगळ्यांची नावं घातली आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठली कॉन्ट्रोवर्सी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पालकमंत्री आणि आम्हाला ज्या डिपार्टमेंटने सहकार्य केलं आहे त्यांचे मंत्री एवढ्यांची नावं घातलेली आहेत. जितेंद्र आव्हाड का जिस तरीके से बयान आया कि अगर औरंगजेब क्रूर होता तो विष्णु का मंदिर गिरा देता, स्मारक की जगह, और इसका मतलब कहीं कहीं ये है कि औरंगजेब क्रूर नहीं था युद्ध को लेकर. देखिए, औरंगजेब की तरफ से उनकी वकालत करने के लिए किसी ने उनको बोल दिया होगा, इसीलिए उन्होंने ऐसे बोला होगा, लेकिन उनके मन की बात पूछे तो वो ऐसा नहीं बोलेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.